नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण इडली सेवन करावी का डोसा याविषयी चर्चा करणार आहोत. इडली असो की डोसा, दोघेही पदार्थ एकाच रॉ मटेरियल पासून बनतात. तरी देखील यांच्या गुणधर्मांमध्ये फरक असतो. तांदूळाच्या पिठापासून त्याला आंबवून आणि पुढे वाफवून इडली बनते. तर डोसा याला तव्यावर टाकून म्हणजेच वाफविण्याच्या ऐवजी तव्यावर तयार केला जातो. इडली खूप चांगली व्हावी, अगदी मऊ व्हावी, तोंडात टाकल्यावर दातांनी चावण्याची गरज पडू नये म्हणून त्यात अधिक प्रमाणात सोडा टाकला जातो आणि हा सोडा आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. तर डोसा तयार करत असताना तो तव्यावर एकदम पातळ टाकून खुसखुशीत बनवला जातो. त्यामुळेच भिजवलेलं पीठ म्हणजेच आंबवलेलं पीठ यामुळे जो पचायला जडपणा निर्माण होणार आहे तो तव्यावर खुसखुशीत केल्यामुळे कमी होतो. म्हणजेच इडलीपेक्षा डोसा पचायला हलका असतो. इडलीचे आणि डोसा यांचे अनेक प्रकार हॉटेलमध्ये उपलब्ध असतात आणि तसेच अनेक प्रकार आपण घरी देखील करत असतो. या सर्व प्रकारांमध्ये आपण इडली किंवा डोसा यांच्यासोबत नारळाची चटणी केल्यास पचनाच्या समस्या सुटतातच आणि ते आरोग्यवर्धक देखील असते. इडली किंवा डोसा हे प्रकार दाक्षिणात्य असले तरी देखील आपल्या महाराष्ट्रात सढळ हस्ते सेवन केले जातात. पूर्वीच्या काळी केवळ हॉटेलमध्ये खाल्ले जाणारे हे पदार्थ आज प्रत्येकाच्या घरी नित्य नियमाने न्याहारीच्या रूपात बनवले जात असतात. असे हे पदार्थ आंबवून तयार केल्यामुळे ते महिन्यातून एकदा किंवा दोनदाच घ्यावेत आणि जे तरुण आहेत किंवा जे युवक आहेत अशा व्यक्तींनी आठवड्यातून एकदा हे पदार्थ सेवन करण्यास हरकत नाही. परंतु जे बालक आहेत, जे वृद्ध आहेत अशांनी महिन्यातून अधिकाधिक 2 वेळा याचं सेवन करण्यास हरकत नाही. मुख्यत्वे इडलीपेक्षा डोसा हा उत्तम समजला जातो. म्हणून शक्यतो ज्यांची पचन क्षमता उत्तम नाही किंवा ज्यांना अजीर्ण, अम्लपित्त, ऍसिडिटी यांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी इडलीऐवजी डोसा सेवन करावा. त्यासोबत खोबऱ्याच्या चटणीचा आस्वाद नक्कीच घ्यावा आणि निरोगी राहावे. नमस्कार.